मित्रांनो, ज्या मुलीला तिच्या बापाने लाखोंमध्ये विकले, पण 5 वर्षांनंतर तीच मुलगी जिल्हाधिकारी बनून घरी परत आली, तेव्हा जे घडले ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरके. खरंच एखादा बाप आपल्या मुलीला पैशांसाठी विकू शकतो का? आणि जर तीच मुलगी वर्षांनंतर अधिकारी बनून घरी आली, तर काय होईल? चला, उशीर न करता कथेला सुरुवात करूया. पटण्याच्या एका खेड्यात गरीब शेतकरी रघुवीरच्या घरी जेव्हा त्याची मुलगी सोनाक्षीचा जन्म झाला, तेव्हा तिची आई गंगा रडत होती. पण हे आनंदाश्रू नव्हते. त्या गावात मुलींना ओझं समजलं जायचं. सोनाक्षी जन्माला आली तेव्हा कोणीही घरात शुभेच्छा द्यायला आलं नाही. उलट तिला टोमणे ऐकावे लागले. आता तुझं नशीब आणखी खराब झालं. मुलगी वाढवणं सोपं नसतं. रघुवीर आधीच गरिबीशी झगडत होता. त्याला वाटत होतं की त्याच्या घरी मुलगा जन्माला यावा, जो त्याचं नाव पुढे नेईल आणि त्याच्या म्हातारपणी त्याचा आधार बनेल. पण मुलगी झाल्याने त्याची स्वप्न उद्ध्वस्त झाली. त्याने कधी सोनाक्षीला प्रेमाने पाहिलं नाही, कधी तिला जवळ घेतलं नाही. मात्र तिची आई तिला मनापासून प्रेम करायची. रघुवीरची ही बेफिकिरी तिला त्रास द्यायची. काळ लोटत गेला, पण गरिबीने घर सोडलं नाही. रघुवीरकडे स्वतःची शेती नव्हती. तो दुसऱ्यांच्या शेतात काम करून उदरनिर्वाह करायचा, पण त्यातून पुरेसा पैसा मिळत नव्हता. कर्ज वाढत होतं आणि सावकार दररोज घरासमोर येऊन तगादा लावत होते. कर्ज फेडू शकत नाहीस तर काहीतरी विक, पण विकायला काहीच नव्हतं. याच दरम्यान जेव्हा सोनाक्षी 12 वर्षांची झाली, तेव्हा गावच्या श्रीमंत जमीनदार ब्रुज मोहनने रघुवीर समोर एक अशी ऑफर ठेवली जी माणुसकीलाच काळीमा फासणारी होती. तो म्हणाला, मला तुझी मुलगी सोनाक्षी हवी आहे. मी तुला 7 लाख रुपये देईन. तुझं सगळं गरिबीचं ओझं संपेल. रघुवीरसाठी हा प्रस्ताव सुवर्ण संधीपेक्षा कमी नव्हती. त्याने कधीच आपल्या मुलीवर माया केली नव्हती. आता तीच त्याला एका गोष्टीसारखी वाटू लागली, जिला विकून तो आपलं कर्ज फेडू शकतो. सोनाक्षीची आई आक्रोश करत होती, हात जोडून विनवणी करत होती, कृपया असं करू नका. पण रघुवीर ऐकायला तयारच नव्हता. तो फक्त एकच म्हणत राहिला, गरिबीत मुलगी ओझं असते. 7 लाख रुपये मिळत आहेत, त्याहून चांगलं काय असेल? आणि मग एक दिवस रघुवीरने आपल्या जन्मदात्या मुलीला ब्रुजमोहनच्या स्वाधीन करून टाकलं. 12 वर्षांची निष्पाप सोनाक्षी काही समजूनही घेऊ शकली नाही. तिच्या डोळ्यांसमोर तिची आई दारावर डोकं आपटत रडत होती. पण रघुवीरला त्याचं काहीच वाटलं नाही. तो 7 लाख रुपये घेऊन घरी आनंदाने परतला, जणू त्याने मोठीच कमाई केली होती. पण जो सौदा त्याला फायद्याचा वाटला, तो त्याच्या मुलीसाठी जगण्याची सर्वात मोठी शोकांतिका ठरली. सोनाक्षीला जबरदस्ती फरफटत ब्रुजमोहनच्या वाड्यासारख्या मोठ्या घरात नेण्यात आलं. त्या घराभोवती उंचच उंच भिंती होत्या, जिथून बाहेर जाण्याचा कोणताच मार्ग नव्हता. ती आत पोहोचताच तिला एका अंधाऱ्या खोलीत कैद केलं गेलं. त्या खोलीत फक्त एक छोटासा खिडकीसारखा रोशनदान होता, जिथून माफक उजेड येत होता. सोनाक्षीला काहीच कळत नव्हतं. तिच्या डोळ्यातून अश्रू ताणण्याचं नाव घेत नव्हतं. इतक्यात एक म्हातारी नोकरानी तिथे आली आणि काहीही न बोलता ताटात कोरड्या चपात्या ठेवून निघून गेली. भुकेने व्याकुळ असूनही सोनाक्षीने अन्नाला स्पर्श केला नाही. तिला फक्त आपल्या आईची आठवण येत होती. काही तासांनी दरवाजा उघडला आणि ब्रिजमोहन आत आला. त्याच्या लालची नजरा सोनाक्षीवर खिळल्या होत्या. आता तू इथेच राहशील आणि माझ्या मर्जीप्रमाणेच चालशील, समजलं? त्याने कडक आवाजात सांगितले. सोनाक्षी घाबरून मान हलवली. सोनाक्षी घाबरून मान हलवते, पण तिच्या मनात अनेक प्रश्न उमटत होते. मी आता कधीच घरी परत जाऊ शकणार नाही का? बाबा मला न्यायला येणार नाहीत का? दिवस जात होते, पण प्रत्येक दिवस तिच्यासाठी अधिक कठीण ठरत होता. ब्रजमोहन तिला सतत टोचणी लावत होते. तुला
तुझ्या बापाने विकलंय, आता तू माझी मालमत्ता आहेस. सोनाक्षीला हे ठिकाण सोडून पळून जावं असं वाटायचं, पण प्रत्येक दारावर कडेकोट पहारा होता. एकदा तिने संधी साधून पळण्याचा प्रयत्नही केला. ज्या क्षणी नोकरांनी जेवण आणायला आली, सोनाक्षी दरवाजाच्या मागे लपली आणि तो उघडताच धावत बाहेर पडली. पण नशिबाने साथ दिली नाही. ब्रजमोहनच्या माणसांनी तिला पकडून क्रूरपणे मारहाण केली. तिच्या शरीरावर फक्त जखमा आणि वेदना शिल्लक राहिल्या, पण तिच्या मनातील निर्धार अधिकच मजबूत होत गेला. तिने मनोमन ठरवलं, मी इथून सुटणारच. अखेर एक दिवस तिच्या आयुष्यात महत्वाचं वळण आला. गावात एका समाजसेवी संस्थेचे लोक आले होते. सोनाक्षीने कसाबसा त्यांच्यापर्यंत पोहोचून आपल्या वेदनादायक आयुष्याची कहाणी सांगितली. संस्थेच्या लोकांनी तिला मदत करण्याचे ठरवले आणि तिला सुरक्षितपणे शहरात नेले. गावाच्या बाहेर पडताना तिचा विश्वासच बसत नव्हता की ती खरोखर त्या नरकातून बाहेर पडली होती. पण ती मोकळेपणाची अंतिम पायरी नव्हती, हा तिच्या संघर्षाचा खरा प्रारंभ होता. संस्थेच्या मदतीने तिला एका बालसंगोपन केंद्रात ठेवण्यात आलं. तिथेही अनेक मुली होत्या, ज्या आपापल्या दुःखद कहाण्यांसोबत जगत होत्या. सोनाक्षीला जाणवलं, मी एकटी नाही, पण तिच्यात एक वेगळेपण होतं. मी हार मानणार नाही. संस्थेतील लोक तिला शिकण्यासाठी प्रेरित करत. मात्र एका खेडेगावात वाढलेल्या सोनाक्षीसाठी हे सहज नव्हतं. इंग्रजीचे शब्द किचकट वाटायचे, गणिताचे आकडे डोंगरासारखे वाटायचे आणि पुस्तकातील कठीण शब्द डोक्यात शिरतच नव्हते. कधी कधी तिच्या मनात यायचं, हे सगळं सोडून पुन्हा पळावं. पण जेव्हा तिच्या डोळ्यांसमोर तिचा भूतकाळ यायचा, तिच्या आईच्या वेदना, बापाचा विश्वासघात आणि ब्रजमोहनचे कौर्य, तिला तेव्हा अधिकच जिद्द मिळायची. रात्रंदिवस मेहनत करून अखेर सोनाक्षीने 10वीची परीक्षा दिली. निकाल लागला आणि तिला विश्वासच बसला नाही. ती संपूर्ण जिल्ह्यात पहिली आली होती. सोनाक्षीची कथा लवकरच वृत्तपत्रांमध्ये झळकली. अनेक लोक तिला भेटायला आले, पण तिच्या खरी उद्दिष्ट अजून दूर होते. तिने ठरवलं की ती फक्त स्वतःसाठी नाही, तर समाजातील अशा सर्व मुलींसाठी लढेल ज्या अन्यायाचा बळी ठरतात. तिने UPSC परीक्षेला बसायचं ठरवलं, पण हा मार्ग सोपा नव्हता. दिवसा ती समाजसेवेचं काम करायची आणि रात्री अभ्यास करायची. अनेकदा पुरेशी झोप मिळत नसे, अनेकदा ती उपाशीच राहायची, पण तिने कधीच तक्रार केली नाही. 3 वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर UPSCचा निकाल जाहीर झाला आणि सोनाक्षी देशातील सर्वोत्तम उमेदवारांपैकी एक ठरली. आता ती जिल्हाधिकारी बनली होती. ज्या मुलीला तिच्या बापाने 7 लाखात विकलं होतं, तीच आज कोट्यवधींच्या पदावर अधिकारी झाली होती. आता वेळ होती भूतकाळाशी सामना करण्याची. सोनाक्षीला तिच्या गावाला परतायचं होतं, पण यावेळी एक असहाय्य मुलगी म्हणून नाही, तर एक सशक्त अधिकारी म्हणून. ज्या गावाने कधी तिला हतबल पाहिलं होतं, तिथे आता ती लाल बत्तीच्या सरकारी गाडीत DM सोनाक्षी या नेमप्लेटसह परत जात होती. तिच्या सोबत सुरक्षा रक्षक, सरकारी अधिकारी आणि पत्रकारांचा ताफा होता. गावकऱ्यांना विश्वासच बसत नव्हता. हीच ती सोनाक्षी आहे जिचा बापाने सौदा केला होता. रघुवीर आता म्हातारा झाला होता. त्याची पाठ वाकडी झाली होती आणि डोळ्यात पश्चात्तापाचे अश्रू होते. जेव्हा त्याला समजलं की गावात एक महिला DM येत आहे, तेव्हा तोही गर्दीत उभा राहिला. पण जेव्हा त्याने पाहिलं की ती महिला दुसरी कोणी नसून त्याची स्वतःची मुलगी सोनाक्षी आहे, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या डोळ्यांसमोर ती 12 वर्षांची निष्पाप मुलगी आली, जिला त्याने आपल्या लोभाच्या नशेत नरकात लोटलं होतं. सोनाक्षी गाडीतून उतरली. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता, कुठलाही भावनिक कमकुवतपणा नव्हता. तिने गावाच्या विकास कामांची पाहणी सुरू केली. पण अचानक ती गर्दीला चिरत आपल्या जुन्या घराकडे वळली. ती झोपडी समोर उभी राहिली, जिथे तिच्या आईने तिला कधी काळी आपल्या पदराखाली लपवण्याचा प्रयत्न केला होता. रघुवीर थरथरत तिच्या समोर आला.
त्याच्या डोळ्यात लज्जा होती. तो हलक्या आवाजात म्हणाला, बेटी. पण तो पुढे काही बोलणारच तेवढ्यात सोनाक्षीने थंड आवाजात उत्तर दिलं, कोणती मुलगी? मी जन्मल्यानंतर कधी जाणवलं की माझाही एक बाप आहे? रघुवीरच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तो तिच्या पायांवर कोसळला आणि गयावयात करू लागला, माफ कर मला सोनाक्षी. मी लोभाच्या आहारी जाऊन मोठं पाप केलं. मला माहीत नव्हतं की तू इतकी मोठी अधिकारी होशील. सोनाक्षीने खोल श्वास घेतला. संपूर्ण गर्दी बघत होती. ती आपल्या वडिलांना माफ करेल का? पण तिने एक कठोर निर्णय जाहीर केला. हे गाव आता बदलणार आहे. आता इथे कोणतीही मुलगी विकली जाणार नाही. आजपासून इथे मुलींच्या शिक्षणाला बंधनकारक केलं जाईल. जो कोणी मुलींना ओझं समजेल त्याच्या विरोधात कठोर कारवाई होईल. रघुवीर अजूनही तिच्या पायाशी रडत होता, पण सोनाक्षीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तिचा हेतू बदला घेणे नव्हता, तर समाज बदलण्याची सुरुवात करणे होता. पण सोनाक्षीच्या मनात एकच तडफड सुरू होती, तिच्या आईला भेटण्याची. ती त्या तुटक्या फुटक्या झोपडीच्या दिशेने गेली, जिथे तिच्या आईने कधी काळी तिला जगाच्या क्रूरतेपासून लपवण्याचा प्रयत्न केला होता. आता एक अशक्त, थकलेली वृद्ध स्त्री बसली होती. तिचे केस पांढरे झाले होते, चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या, पण डोळ्यांमध्ये अजूनही तीच आईची ममता होती. आईने सोनाक्षीला पाहताच तिच्या डोळ्यात अविश्वास दाटला. तिने डोळे चोळले. हे स्वप्न तर नाही ना? सोनाक्षी एक क्षणही न गमावता धावत जाऊन आईच्या पायांवर कोसळली आणि रडू लागली, आई, मी परत आले. मी तुझ्या जवळ परत आले. सोनाक्षीच्या आवाजात एक तुटलेल्या आत्म्याची हळहळ होती. आईही स्वतःला रोखू शकली नाही. तिने तिला कवेत घेतलं. तिचे केस कुरवाळले आणि ढसाढसा रडू लागली. हे आनंदाश्रू होते. माझी सोनाक्षी, तू खरंच माझ्या समोर आहेस की हे फक्त एक स्वप्न आहे? आईने सोनाक्षीच्या गालांना हात लावत विचारलं. नाही आई, आता हे कोणतंही स्वप्न नाही. आता मी तुला कधीही सोडून जाणार नाही. गर्दीत उभ्या असलेल्या अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. आई मुलीच्या या पुनर्मिलनाने संपूर्ण गाव सुन्न झालं होतं. आईने थोड्या वेळाने सोनाक्षीच्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाली, बाळा, मी तुझं नाव घेणंही सोडलं होतं, कारण ज्या दिवशी तुला विकलं त्या दिवशी माझी दुनिया उद्ध्वस्त झाली होती. मी दररोज देवाकडे प्रार्थना करत होते की माझी सोनाक्षी परत येईल, पण मला वाटलं की ती मेली आहे. सोनाक्षीच्या डोळ्यात ठिणग्या चमकल्या. आई, मी मेली नव्हते. या समाजाने मला मारण्याचा प्रयत्न केला होता, पण मी स्वतःला जिवंत ठेवलं. आणि आता मी प्रत्येक त्या मुलींसाठी लढणार आहे ज्या आमच्यासारखे दुर्दैवी जन्माला येतात. आईच्या डोळ्यात अभिमानाचा प्रकाश झळकला, पण त्याच वेळी तिच्या चेहऱ्यावर काळजी उमटली. बाळा, तुझ्या वडिलांना अजूनही आपली चूक मान्य नाही आणि बृजमोहन, तो तुला संपवण्याचा प्रयत्न करेल. सोनाक्षीने हलकेसे स्मित हास्य केलं आणि निर्धाराने उत्तर दिलं, आई, आता कोणीही मला काही करू शकत नाही. मी आता एक डीएम आहे. कायदा हीच माझी खरी ताकद आहे आणि आता मी तो न्याय मिळवेल जो प्रत्येक मुलींसाठी आवश्यक आहे. आईला समजलं की तिची मुलगी आता केवळ तिची नाही राहिली, तर प्रत्येक दुःखी मुलींसाठी एक आशेचा किरण बनली आहे. गावात एकच खळबळ उडाली होती. प्रत्येक जण पुटपुटत होता. जिला तिच्या बापाने 7 लाखात विकलं तीच आता जिल्ह्याची सर्वात मोठी अधिकारी झाली आहे. पण एक व्यक्ती होती जी सर्वात जास्त घाबरली होती, बृजमोहन. गावातील सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली माणूस, जो नेहमी कायद्याला आपल्या खिशात ठेवत होता, तो आज पहिल्यांदाच घाबरलेला होता. सोनाक्षी पुन्हा आली आहे आणि ती डीएम बनली आहे. त्याला आपले सगळे पाप आठवू लागले. कसं त्याने सोनाक्षीला विकत घेतलं, कसं तिला अंधाऱ्या खोलीत कैद केलं, कसं तिच्या प्रत्येक आशेचा गळा दाबला. तो घाईघाईने आपल्या गुंडांना बोलावू लागला, ही मुलगी जिवंत राहता कामा नये. जर तिने माझ्या विरोधात पुरावे गोळा केले तर मी संपलोच. पण आता परिस्थिती बदलली होती. सोनाक्षी कोणतीही असहाय्य मुलगी नव्हती. ती कायद्याची
ताकद होती. सोनाक्षीला बातमी मिळाली की बृजमोहन तिच्या विरोधात कट रचत आहे, पण ती घाबरली नाही. तिने पोलिसांना आदेश दिला की बृजमोहनच्या काळ्या कारभाराची सखोल चौकशी करावी. रात्र होताच पोलिसांच्या गाड्या बृजमोहनच्या वाड्याबाहेर पोहोचल्या. संपूर्ण गाव तिथे जमा झाले. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, आज या माणसाला अटक होणार का, जो आजपर्यंत कायद्याच्या कचाट्यातून सुटत आला होता? बृजमोहन संतापून बाहेर आला आणि ओरडला, हे काय चाललंय? माझ्या घरी पोलीस का आले आहेत? तेव्हाच एक दमदार आवाज घुमला, बृजमोहन, आता तुझ्या प्रत्येक गुन्ह्याचा हिशोब होईल. सगळ्यांच्या नजरा त्या दिशेने वळल्या. सोनाक्षी तिच्या सरकारी वाहनातून उतरली. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर प्रतिशोधाची ज्वाला होती. बृजमोहनने तिला पाहताच चेहरा फिकट पडला. तो घाबरून म्हणाला, तू जिवंत कशी राहिलीस? सोनाक्षी हसली आणि म्हणाली, बृजमोहन, तू माझ्या नशिबाला कैद करण्याचा प्रयत्न केला होतास, पण आज मी तुझ्यासाठी मृत्यूदंडाचा आदेश घेऊन आले आहे. पोलीस वाड्याची झडती घेऊ लागले. तिथून अनेक मुली सोडवल्या गेल्या, ज्या बृजमोहनने कैद करून ठेवल्या होत्या. आता गावकऱ्यांना समजलं की सोनाक्षी केवळ स्वतःसाठी लढत नव्हती, तर त्या निरपराध मुलींसाठीही लढत होती. बृजमोहनला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि गाडीत टाकलं. त्याच्या डोळ्यातील भीती स्पष्ट दिसत होती. त्याचा खेळ आता संपला होता. बृजमोहनच्या अटकेनंतर गावात आशेचा नवा किरण दिसू लागला. ज्यांना त्याने वर्षानुवर्ष कैद करून ठेवलं होतं, त्या मुली आता मुक्त झाल्या होत्या. पोलिसांनी त्याच्या गुप्त तळघरातून अनेक मुलींना बाहेर काढले. त्यांच्या डोळ्यात अजूनही भीती होती, पण त्यासोबतच आता आशाही होती. सोनाक्षीने त्या सगळ्या मुलींना जवळ घेतलं आणि ठामपणे सांगितलं, आता तुमच्या आयुष्याचा निर्णय कोणी दुसरं घेणार नाही. आता तुम्ही तुमच्या नशिबाच्या धनी स्वतः असाल. गावातील स्त्रिया ज्या आतापर्यंत घरात दडून राहत होत्या, त्या पहिल्यांदा बाहेर आल्या. त्या सोनाक्षीकडे आशेने पाहत होत्या. आता ती त्यांच्यासाठी केवळ जिल्हाधिकारी नव्हती, तर एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व होती. गावातील वृद्ध लोकही अचंबित झाले होते. ज्या मुलीला तिच्या बापाने विकलं होतं, तीच आज गावातील प्रत्येक मुलीचं भविष्य उज्ज्वल करत होती. सोनाक्षीला माहीत होतं की केवळ बृजमोहनला अटक करून काही होणार नाही. तिने गावातील शाळेचा दौरा केला आणि तिथली अवस्था पाहून ती हादरली. मुलींचे शिक्षण जवळपास बंद होतं. शिक्षक जबाबदारीने काम करत नव्हते आणि मुलींना शाळेत पाठवण्याऐवजी शेतात काम करायला लावलं जात होतं. सोनाक्षीने तातडीने कठोर आदेश दिले. गावातील प्रत्येक मुलीला शिक्षण मिळालंच पाहिजे. प्रत्येक कुटुंबाने समजलं पाहिजे की मुलगी हा भार नाही, तर समाजाची खरी ताकद आहे. तिने सरकारकडे विनंती केली की गावात महिला विद्यालय आणि प्रशिक्षण केंद्र सुरू करावं, जिथे मुलींना केवळ शिक्षण नाही, तर स्वसंरक्षणाचं प्रशिक्षणही दिलं जाईल. गाव हळूहळू बदलू लागलं. ज्या मुलींना घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती, त्या आता शाळेत जाऊ लागल्या. ज्या आईंना आपल्या मुलींच्या भविष्यासाठी भीती वाटत होती, त्या आता अभिमानाने त्यांना शिकवू लागल्या. हा बदल केवळ त्या गावापुरता मर्यादित राहिला नाही. सोनाक्षीची कहाणी संपूर्ण देशभर पसरली. जिला विकलं गेलं, तीच मुलीचं भविष्य घडवते. सोनाक्षीच्या ध्येयाची चर्चा वृत्तपत्रांमध्ये झाली. तिच्या कार्याची सोशल मीडियावर मोठी प्रशंसा झाली. तिला आर्यन लेडी DM म्हणू लागले. त्यामुळे सरकारलाही तिच्या मेहनतीची दखल घ्यावी लागली. काही दिवसातच तिला राष्ट्रपती भवनातून आमंत्रण आलं. ती सन्मानाने राष्ट्रपतींना भेटली आणि तिला नारी शक्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. जेव्हा सोनाक्षी सन्मान सोहळ्यात स्टेजवर उभी राहिली, तेव्हा लाखो लोकांनी टाळ्या वाजवल्या. राष्ट्रपतींनी तिच्या दिशेने पाहत म्हटले, सोनाक्षी, हे केवळ एक नाव नाही, तर त्या प्रत्येक मुलीची ताकद आहे, जी समाजाच्या बंधनांना तोडून पुढे जाण्याची हिंमत ठेवते. सोनाक्षीने डोळ्यात अश्रू घेऊन पुरस्कार स्वीकारला. पण हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर विजयाचे होते.
सोहळ्यानंतर जेव्हा ती माध्यमांशी संवाद साधत होती तेव्हा एका पत्रकाराने तिला विचारले, तुमचं सर्वात मोठं स्वप्न काय आहे? सोनाक्षीने हसून उत्तर दिलं, माझं स्वप्न आहे की या देशात कुठलीही मुलगी तिच्या वडिलांच्या हातून विकली जाणार नाही, कोणतीही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही आणि प्रत्येक मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल. तिच्या या वक्तव्याने लाखो मुलींना नवी आशा मिळाली. त्यानंतर अनेक राज्य सरकारांनी तिला आमंत्रित केले, जेणेकरून तिच्या योजना त्यांच्या गावांमध्येही लागू करता येतील. तिने बेटी रक्षा योजना, महिला शिक्षण मिशन आणि स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र सुरू केले. आता ती केवळ एक व्यक्ती नव्हती, तर एक क्रांती बनली होती. गावोगावी तिच्या पोस्टर लावल्या जाऊ लागल्या. शाळांमध्ये तिच्या संघर्षाच्या कथा शिकवल्या जाऊ लागल्या. मुली तिला रोल मॉडेल मानू लागल्या. इतकं सगळं घडत असतानाही एक माणूस मात्र या सगळ्यांपासून स्वतःला दूर ठेवत होता, रघुवीर. तोच रघुवीर ज्याने आपल्या मुलीला केवळ 7 लाख रुपयांसाठी विकलं होतं. आता गावात त्याला कोणीही मान देत नव्हतं. लोक त्याच्याशी बोलणं टाळत होते. तो एकटा, आजारी आणि तुटलेला होता. त्याला जेव्हा कळलं की सोनाक्षीला राष्ट्रपतींनी सन्मानित केलं आहे तेव्हा तो हादरला. त्याला जाणवलं की त्याने किती मोठी चूक केली आहे. पण आता वेळ निघून गेली होती. एका दिवशी जेव्हा सोनाक्षी गावात महिलांसाठी नवीन शाळेचा उद्घाटन समारंभ करत होती तेव्हा दूर कुठेतरी उभा असलेला रघुवीर तिला पाहत होता. त्याच्या डोळ्यात अपराधी भाव आणि पश्चाताप स्पष्ट दिसत होता. पण त्याला माहीत होतं की सोनाक्षी त्याला कधीच माफ करणार नाही. अचानक तो तिच्या समोर आला आणि म्हणाला, बेटी, मला माहीत आहे की मी फार मोठा गुन्हा केला आहे, पण तरीही जर मला माफ करता येत असेल तर प्लीज माफ कर. त्याचा आवाज कंप पावत होता. डोळ्यात अश्रू होते. गावकरी स्तब्ध उभे होते. सर्वांच्या नजरा आता सोनाक्षीच्या उत्तराकडे लागल्या होत्या. सोनाक्षीने एक दीर्घ श्वास घेतला. तिच्या डोळ्यात संताप नव्हता, पण एक नीरव शांती होती. बेटी, ती शांत आवाजात म्हणाली, तुम्ही मला त्या दिवशी मुलगी मानणं सोडलं ज्या दिवशी तुम्ही मला 7 लाखांसाठी विकलं होतं. आज तुम्ही माफी मागताय, पण कधी विचार केला होता का त्या वडिलांबद्दल जे आपल्या मुलींवर प्रेम करतात, त्यांचं भविष्य घडवतात? तुम्ही केवळ मला नाही तर बाप मुलगी या पवित्र नात्यालाच कलंकित केलं आहे. रघुवीर जोर जोराने रडू लागला. मला माफ करणं शक्य नाही हे मला माहीत आहे, पण एकदा, फक्त एकदा मला बाबा म्हण, जेणेकरून मी शांततेने मरण स्वीकारू शकेल. गावभर शांतता पसरली. प्रत्येक जण सोनाक्षीच्या उत्तराची वाट पाहत होता. ती काही क्षण शांत राहिली. मग तिचा आवाज थंडसर झाला. बाबा हा शब्द सन्माननीय असतो, जो खऱ्या अर्थाने चांगल्या वडिलांना मिळतो. तुम्ही तो अधिकार कधीच गमावला आहे. मी आता तुमच्याशी द्वेष बाळगत नाही, पण मी तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही. तुम्ही फक्त तुमच्या चुकांसह जगायला शिका आणि पहा की हा गाव आता कुठल्याही मुलीचं भविष्य विकणार नाही. रघुवीर गुडघ्यांवर कोसळला. त्याने आपली मुलगी आधीच गमावली होती. आता त्याच्यासाठी काहीच शिल्लक नव्हतं. सोनाक्षी मात्र तिच्या भूतकाळात अडकून राहू इच्छित नव्हती. ती पुढे चालत राहिली. काही महिन्यातच सरकारने तिच्या गावाला बेटी बचाव मॉडेल विलेज घोषित केलं. हा गाव आता संपूर्ण देशासाठी एक आदर्श ठरला होता. सोनाक्षीने एक मोठी शाळा स्थापन केली, जिथे प्रत्येक मुलीला मोफत शिक्षण दिलं जात होतं. स्वसंरक्षण प्रशिक्षण केंद्र उघडलं, जिथे मुलींना स्वतःचा बचाव कसा करायचा हे शिकवलं जाई. प्रत्येक माता पित्याला शिकवण्यात आलं की मुलगी हा ओझं नाही, तर समाजाची खरी ताकद आहे. एके दिवशी जेव्हा सोनाक्षी महिला सशक्तीकरणावर भाषण देत होती तेव्हा गर्दीतून एक छोटी मुलगी तिच्या जवळ आली. ती धावत सोनाक्षीच्या मिठीत शिरली आणि म्हणाली, सोनाक्षीताई, मला सुद्धा तुमच्यासारखं बनायचंय. सोनाक्षीने तिला घट्ट मिठी मारली आणि हसत म्हणाली, बेटा, तू माझ्याहूनही पुढे जाशील.
त्या एका क्षणी सोनाक्षीला समजलं की तिचा संघर्ष व्यर्थ गेला नाही. तिने केवळ सूड उगवला नव्हता, तर समाजाची मानसिकता बदलली होती. आता ती फक्त एक व्यक्ती नव्हती, तर संपूर्ण क्रांती होती. गावातील प्रत्येक मुलीसाठी ती प्रेरणा होती, आशेचा किरण होती. एक मुलगी विकली गेली, पण तिचं नाव इतिहासात कोरलं गेलं. ज्याने तिला विकलं होतं तो आजही स्वतःच्या पापाच्या ओझ्याखाली जिवंत होता, आणि जी विकली गेली होती ती आज लाखो मुलींसाठी प्रेरणास्थान बनली होती. सोनाक्षीची लढाई केवळ बृजमोहनच्या विरोधात नव्हती, ती प्रत्येक त्या मुलीसाठी होती ज्या अन्याय आणि अत्याचाराला बळी पडल्या होत्या. तिचा संघर्ष आता गावापुरताच नव्हता, तो संपूर्ण देशाचा आवाज बनला होता. तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं? अशा बापांना माफी मिळायला हवी का? जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा, आणि अशा प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या संघर्षाच्या कथेने. धन्यवाद.